रामकृष्ण हरिपावले, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर हा फ्लॅट जो आहे तो कुणीने दाखवलेला, मला वाटते रेडी टू मूव झाल्यानंतर आपण पहिल्यांदाच फ्लॅट दाखवते। ह्याच्या अगोदर कदाचित आपण अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये असताना कदाचित बघितलं पण असेल, तर तोच हा फ्लॅट आहे आणि त्याचे फ्लॅटचं लोकेशन आहे कल्पतरू इमेन्सा, कल्पतरू पार्क सिटीच्या आतमध्ये कल्पतरू इमेन्सा नावाचं जे क्लस्टर आहे तिथेच खरं तर हा 3 BHKचा फ्लॅट असेल। आणि 3 BHK फ्लॅटची जर कार्पेटचा आपण साधारण विचार केला तर 950 कार्पेट आणि याच्यासोबत आपल्याला कार पार्किंग ही असणार आहेत पोडियम लेवलला। तर ग्राउंड प्लस 4 माळ्याची पोडियम आहे आणि त्याच्यानंतर पहिला माळा पहिला ते 29 अशी एवढ्या माळ्याची ही खरं बिल्डिंग आहे। याला OC CC सगळी आलेली आहे। सोसायटी मात्र इथं झालेली अजून नाही आहे, सोसायटी होण्याची लोक वाट बघतायत। खरं तर मी ह्या फ्लॅटमध्ये म्हणेल की ज्यांना जास्त उजेड हवा आहे, बाल्कनी पण पाहिजे आणि हवा पाहिजे, तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर आहे। कारण फ्लॅटमध्ये प्रचंड हवा आहे, मला बरेचसे दरवाजे बंद करून ठेवावे लागलेत, आता ते काढता मी सगळे ते उघडीन, पण थोडक्यात खूप हवा असणारा हा फ्लॅट असणार आहे। आणि जर मी तुम्हाला सांगितलं की बाबा हा जो ठाणा स्टेशनपासून जर याचा विचार केला तर साधारणतः 5-5.5 किलोमीटर अंतरावरती कल्पतरू पार्क सिटी नावाचं कॉम्प्लेक्स आहे। त्याच्या आतमध्ये नमो सेंट्रल पार्क म्हणून ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनने 20 एकरमध्ये खूप मोठं डेव्हलपमेंट केलेलं आहे। आणि ह्याचं वैयक्तिक कल्पतरू पार्क सिटीचं जरी विचार केला किंवा कल्पतरू इमेन्सा एक्सपेन्स याच्यात पण तुम्हाला स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या अम्युनिटीज ऑलरेडी आहेत। आणि हे चांगलं लोकेशन आहे मार्केटमधलं, कारण जर तुम्ही ढोकळे कुलशेत रोडला आलात तर लोधा, ओबराय, कल्पतरू, दोस्ती, पिरॅमल, गोदरेज असे चांगल्या क्वालिटीचे डेव्हलपर ऑलरेडी त्या बिल्डिंगमध्ये आलेले आहेत। तर त्याच कॉम्प्लेक्समध्ये आता ह्याचा मेंटेनन्सचा प्रश्न आहे, तर बिल्डरने ऑलरेडी ॲडव्हान्स मेंटेनन्स इथे घेतलेला आहे, तर काही दिवस आपल्याला मेंटेनन्स हा तसाच जाणार आहे। दुसरा प्रश्न, पाण्याचा काय सध्या इथं प्रॉब्लेम नाही आहे, किंवा जर आपण विचार केला लिफ्टचा तर इथे पॉवर बॅकअप लिफ्टला आहे, घराला पॉवर बॅकअप नक्की नसणार आहे। अशाच पद्धतीचा हा 3 BHK फ्लॅट आहे। त्या फ्लॅटचं लेआउट म्हणा, त्या आजूबाजूच्या सगळ्या ज्या परिस्थिती आहेत त्या मी खरं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो। तर अशा पद्धतीचा खरं तर हा 3 BHK फ्लॅट आहे। मला असं वाटतं ज्यांना कोणाला नवा, कोरा, अनयूज, अनटच, हवा, ऊन ह्या सगळ्याच गोष्टींच्या साच्यामध्ये बसवणारा जर फ्लॅट हवा असेल तर मला असं वाटतं हा फ्लॅट नक्की असू शकतो। मतलब ए ग्रेड डेव्हलपर प्रोजेक्ट असा खरं डिले झाला होता, पण आता झाला आहे, पूर्ण झालं आहे, सगळं ओके झालेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे। तर ह्याच फ्लॅटमधून मी खरं तर आता इकडं जर आपण बघितलं तर 10 बाय 3.5ची बाल्कनी तुम्हाला जी प्रॉपर वापरात येईल अशा पद्धतीची बाल्कनी पण ह्या फ्लॅटमध्ये खरं आहे 3 BHK फ्लॅटमध्ये 950 कार्पेटमध्ये। आणि विशेष म्हणजे तुम्ही ज्या बाल्कनीमध्ये आपण उभं राहिलो ना, तर तुम्हाला सगळा सुंदर असा व्ह्यू आहे, जो डोंगराचा पूर्णपणे व्ह्यू तुम्हाला मिळतो, मनोरमा नगर मिळतं, अधिक इकडे सिटीचा व्ह्यू म्हणा, येऊरचा डोंगर वगैरे सगळं तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतं। काही पार्ट तुम्हाला तुमच्या बाल्कनीमध्ये उभं राहिलं तर नमो सेंट्रल पार्कचा पार्ट पण दिसतो, कारण आता पश्चिम दिशेला आपण उभे आहोत, त्या पद्धतीनं खरं इकडे हा सगळा प्रश्न आहे। पुढे जर बघितलं तर विराज ग्रीन नावाचं कॉम्प्लेक्स आहे आणि आता सध्या एक गीता इंजिनियर नावाची कंपनी ती चालू आहे। पुढे तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसते लोडा स्टर्लिंग म्हणा किंवा लोडा सिग्नेट 2 वगैरे सगळं तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतं। आणि विशेष म्हणजे काय झालं की हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट तुम्ही जेव्हा आपण घराच्या बाहेर जाणार आहोत त्यावेळेला ईस्टला असणार आहे, म्हणजे सूर्योदय तुमचा इकडनं होणार आहे आणि सूर्यास्त ह्या साईडला होणार आहे। तर बघा ह्या साईडला ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता समोर 2 फ्लॅट आहेत, अधिक ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत, इकडे पण काही फ्लॅट आहे। तुम्हाला 4 लिफ्ट 5 लिफ्ट जे आहेत त्या तुमच्या ह्या साईडला लिफ्ट असणार आहेत आणि तुमच्या 2 घरांच्या मध्ये असणार हा एवढी मोठी जागा तुम्हाला तुमच्या घरामधनं नक्की मिळेल। आणि आतमध्ये जाताना ज्यावेळेला मोबाईलचा कंपास आपण बघतो त्यावेळेला पश्चिम दिशा तुम्हाला दिसते, म्हणून हवेचा जो फ्लो आहे ते ह्या घरामध्ये जास्त प्रमाणात आहे। आणि मग जर समजा आपण ह्या हॉलचा विचार जर केला तर 11 बाय 14चा हॉल आहे, 11 फूट असा आहे आणि 14 फूट तुमचा असा हॉल आहे। हवा खूप आहे पद्धतशीरपणे, तुम्हाला डायनिंगचा स्पेस इन्क्लूड करून मी तेवढा एरिया सांगितलेला आहे। नंतर तुमचं हे किचन असेल, किचन जरी बघितलं तुम्ही तर किचनला तुम्हाला बघा इथं मस्तपैकी फ्रीज वगैरे लावायला हे जागा दिलेली आहे, अधिक 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं तुमचं किचन असेल आणि जर तुम्ही बघितलं तर गॅसची पाईपलाईन सुद्धा इन्स्टॉल करून दिलेली आहे। आता हा नवा करवाच आहे, इकडे तुम्ही बघितलं तर खिडकी आहे, जी खिडकीतनं तुम्ही बघितलं तर लोढा हमारा नावाचं कॉम्प्लेक्स तुम्हाला दिसतं। 11 बाय 7चं हे किचन आहे, 11 फूट लांब 7 फूट रुंद असणार हे किचन पण तुम्हाला याच्यामध्ये मिळतं। खरं तर आता विदाऊट लाईट काहीच आपण याच्यात लावलेलं नाही किंवा काहीच प्रकार नाही आहे, पण तुम्ही उजेड बघू शकता घरामध्ये किती चांगला आणि प्रशस्त उजेड आहे, त्या पद्धतीनं इकडे नक्की मिळते आपल्याला। आणि नंतर ज्यावेळेला आपण इकडे येणार आहोत त्यावेळेला 7.5 बाय 5.5चं तुम्हाला एक बाथरूम आहे, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला ह्या पद्धतीचं मोठं आणि प्रशस्त हेही चांगलं मोठं आणि चांगलं मिळते।
कल्पतरू आहे म्हटलं तर कल्पतरू कन्स्ट्रक्शन क्वालिटी पण चांगलीच असते. आणि त्याच्यानंतर मग आता आपण पहिल्या बेडरूममध्ये येतोय. जर समजा तुम्ही बेडरूमची साईज जरी बघितली 950 मध्ये तर ती खूप चांगल्या पद्धतीनं बनवलेली आहे. आणि ह्या बेडरूममध्ये पण तुम्ही जर हवेचा फ्लो बघितला तर खूप सुंदर चांगल्या पद्धतीची हवा तुम्हाला ह्या बेडरूममध्ये पण मिळते. संध्याकाळचं ऊन संध्याकाळची हवा आपल्याला ह्या बेडरूममध्ये 100% मिळणार आहे. 12 बाय 10 फूट हा तुमचा बेडरूमची ह्या बेडरूमची साईज आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथं परत एक वॉशरूम टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे. दरवाजा आपट्यात बघा म्हणजे हवा एवढी या फ्लॅटमध्ये तर 7 बाय 4.5चं तुम्हाला इथे परत वॉशरूम बाथरूम टॉयलेट पण चांगल्या पद्धतीचं बनवलेलं आहे. हा कोरा फ्लॅट आहे, चांगल्या पद्धतीनं बनवलेला आहे. इन्व्हेस्टरचा आमचा फ्लॅट आहे बिल्डर. आणि त्याच्यानंतर इथे ज्यावेळेला आपण येऊ त्यावेळेला इथं परत एक तुम्हाला वॉशिंग मशीन पॉईंट नाही पण एक काही स्टोरेज वगैरे तुम्हाला बनवायचं म्हणलं तर 4 बाय 2चा हा एरिया तुम्हाला वेगळा इथं ऑलरेडी दिलेला आहे. आणि नंतर इथं तुम्ही आलात तिथं ड्राय बाल्कनीसाठी स्पेस दिलेला आहे. इथं तुमची ड्राय बाल्कनी तुमच्या ह्या वॉशिंग मशीनचं सेट होईल. ही पण चांगल्या पद्धतशीरपणे ड्राय बाल्कनीला मोठा स्पेस तुम्हाला इकडे पण दिलेला आहे. 5 बाय 3चा तुमचा 5 बाय 3चा इकडे पण तुम्हाला तो ड्राय बाल्कनीचा स्पेस दिलेला आहे. आणि मग पुढं आपण यायला येऊ त्यावेळेला तुम्हाला हे कॉमन बेडरूम दिलेलं आहे. कॉमन बेडरूमची साईज जरी बघितलं तर तुम्ही ही पण साईज खूप मोठी चांगली प्रशस्त आहे. आणि विशेष म्हणजे परत हवेचं प्रावधान ह्या बेडरूममध्ये पण चांगल्या पद्धतीने फ्लो तुम्हाला ह्या बेडरूमला पण तुम्हाला हवेचा फ्लो चांगला वाटणार. आणि 12 बाय 10चा हा बेडरूम कॉमन बेडरूम असणार आहे जिथं तुम्ही त्या पद्धतीनं गेस्ट लोकांना म्हणा किंवा स्वतःला वापरायला त्या पद्धतीने करून ठेवलेलं आहे. आणि नंतर जेव्हा आपण ह्या शेवटच्या बेडरूममध्ये येणार आहोत त्यावेळेला सगळ्यात पहिलं त्याचं बाथरूम लागतं. ते 5.5 बाय 7.5 फुटाचं तुम्हाला वॉशरूम बाथरूम टॉयलेट सगळ्या पद्धतशीरपणे दिलेलं आहे जे चांगल्या कंपनीचं दिलेलं आहे. तर ह्या पद्धतीनं सगळं हे सुंदर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. हाईट वाईज जरी विचार केला तर ॲज कम्पेअर टू दुसऱ्या ठिकाणपेक्षा ह्याची हाईट पण चांगली मोठी आहे. परत तुम्हाला 7-8 फूटचा परत इथे विषय आहे. जवळजवळ 2 फूट रुंद आणि जवळजवळ 4-4 8 फूट तिला 8 फूट असं आहे. आणि 2 फूट तुमचं असं असणारं हे पण असणार आहे. आणि नंतर जेव्हा तुम्ही इकडे येणार आहात त्यावेळेला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी बघा इकडे पण एक खिडकी ठेवलेली आहे. आणि ती खिडकी जर तुम्ही इकडून बघितलं तर तुम्हाला लोढा हमारा नावाचं कॉम्प्लेक्स दिसतं जे तुम्हाला चांगल्या पद्धतीने इकडनं दिसतं. आणि थोडासा क्रीक दिसतोय तुमच्या फ्लॅटमध्ये खरं इकडे खिडकीत आल्यानंतर. तर तुम्ही ते लोढा हमारा कॉम्प्लेक्स आहे. आणि लोढा हमाराच्या कॉम्प्लेक्समधनं जर आपण तिकडे ह्या साईडला परत आलो तर ह्या साईडला पण मी तुम्हाला ते सांगितलं की ह्या बेडरूमला पण परत हवेचा जो फ्लोर आहे ना ह्या फ्लॅटमध्ये 1 नंबर आहे. म्हणजे इथं हवा खूप आहे ह्या फ्लॅटमध्ये. कारण इकडे काय पुढं जरी ह्या बिल्डिंग्स आहेत पण खूप अंतर आहे आणि इकडून सगळं मोकळं दिसतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या फ्लॅटमध्ये खूप हवा आहे. आणि मग ह्याची साईज जरी बेडरूमची आपण विचार जर केला तर बघा खिडकी आपटतात सगळ्या इतकी त्याच्यात हवा चालू आहे. तर मी खिडकी बंद करतो कारण की मग परत ते मध्ये हे होते. 12 बाय 11चा हा तुमचा शेवटचा बेडरूम आहे म्हणजे 3 BHKचा. तर हे कॉम्प्लेक्स पण खूप सुंदर चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे. थोडा डिले झालेला प्रोजेक्ट आहे पण खरंच चांगलं बनवलेलं आहे. जर इथे कोणाला ह्या सगळ्या गोष्टींचं बाबा हवेचं उन्हाचं कन्स्ट्रक्शन क्वालिटीचं ह्या सगळ्याच गोष्टींचं नीटनेटका विचार करून ज्या व्यक्तींना असं वाटतं की बाबा बाल्कनी बी पाहिजे होती ती बाल्कनी पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळणारी आहे. अशा पद्धतीने जर आपल्याला काय फ्लॅट हवा असेल तर मला असं वाटतं हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला असतो. बाल्कनीमध्ये उभं राहून तुम्ही प्रॉपर एन्जॉय पण करू शकता. तर हे जे मालक आहे ना यांनी आपल्याला सांगताना सांगितलं की बाबा 2,30,00,000 रुपये ह्याची किंमत यांनी सांगताना सांगितलेली आहे. जर तुम्हाला पटलं व्यवस्थित वाटलं तर पुढचा विषय आपल्याला नक्की त्यांच्याबरोबर मांडता येईल. पण त्याच्या अगोदर तुम्हाला येणं बघणं आवडलं ना ते व्हिडिओत आवडला तर मग बघायला या, नाही आवडलं तर सोडून द्या. काय विषय एवढा गंभीर नाही आहे. अशाच पद्धतीचे आम्ही नवीन रोज काय ना काय फ्लॅट आपल्यासाठी रोज घेऊन येतो. हा हायर फ्लोअरला आपला फ्लॅट आहे, लोअर फ्लोअरला नाही आहे. तर हा फ्लॅट जर बघायचा असेल ना तर मला फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवतो. आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसे वाटतात नक्की सांगा. तुमच्या सगळ्यांची आमच्यावरती खूप मोठी कृपादृष्टी आहे आणि खूप मोठे उपकार पण आहेत की बाबा तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करत आता बरंच लांब नेलं आहे. मग जवळजवळ 9,000च्या पुढं तुम्ही 9,000-9,500 असं सबस्क्रायबर्स दिलेत. त्या सगळ्या तुमच्या मी खरं तर एकदम वाकून नमस्कार करतो. जेणेकरून तुमची ही कृपा आमच्यावरती कंटिन्यू राहावी हीच परत अपेक्षा ठेवतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.